जिंतूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात उभ्या असलेल्या वाहनातून अवैध गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी धाड टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये 1 किलो 190 ग्रॅम गांजासह महिंद्रा TVS असा एकूण 6,29,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिजित उर्फ बिल्ली सुभाष राठोड राहणार गणपती गल्ली जिंतूर हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीच्या MS 46 AU 2229 क्रमांकाच्या करड्या रंगाच्या TVU जीपमधून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा परिषद शाळेतील मैदानात परिसरामध्ये सापळा रचून हा छापा टाकला। तर दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने वाहन घटनास्थळी सोडून पळ काढले, तर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन पसार झालाय। त्यानंतर महसूल राजपत्रित अधिकारी श्री गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव आणि प्रशासकीय पंचाच्या उपस्थितीमध्ये वाहनाची झाडाझडती घेण्यात आली। या झाडाझडतीमध्ये वाहनातून 1 किलो 190 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला, तर जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 29,750 रुपये असून वाहनाची अंदाजे किंमत 6 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। तर या प्रकरणी सविस्तर जप्ती पंचनामा करून एकूण 6,29,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। Thanks for watching Ekmat Digital.